ठिकाणी उतारा क्रमांक 3 घेऊन आलेलो आहोत. आता उतारा वाचन करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शब्दसंपत्ती. ही शब्दसंपत्ती कशा प्रकारे वाढणार आहे तर त्यासाठी आपलं जास्तीत जास्त वाचन असणं आवश्यक आहे, जेणेकरून वाचल्यानंतर त्या गोष्टीचं आपल्याला आकलन होणार आहे. म्हणून वाचत असताना आपल्याला शब्दसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर साठा असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण मराठी हा विषय असा आहे मित्रांनो की मराठी म्हटल्यानंतर त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि त्यामुळं सोपा वाटणारा विषय हा अवघड बनून जातो. तर त्यासाठी उतारा कशा प्रकारे वाचायचा, तो कशा प्रकारे सोडवायचा, हा उतारा क्रमांक 3 हा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर आता आपण उतार्याला वाचायला सुरुवात करूयात. तर बघ, तुम्ही रसाळ आंबे खाल्ले असतीलच ना, त्यातही आंब्याच्या झाडावर हुंदडून. आता हुंदडून हा जो शब्द आहे याचा अर्थ काय आहे मित्रांनो, तर हुंदडून म्हणजेच बागडून, आंब्याच्या झाडावरती इकडून तिकडून भटकून, उड्या मारून, आंब्याच्या झाडावरती मनसोक्त फिरून, त्या आंब्याच्या झाडावरती जो पिकलेला आंबा आहे तो शोधून खाण्यातील मजा ही काही औरच आहे. औरच म्हणजे वेगळीच आहे. प्रत्यक्षात झाडावरती चढून त्या ठिकाणी आंबा तोडून खाण्यात मधली जी मजा आहे ती मजा आपला विकत आणून आंबा खाणं याच्यामध्ये नाही. नारळाच्या झाडावर सरळ चढण्यात ही मजा येते, पण डौलदार बहरलेल्या डेरेदार वृक्षावर माकडांप्रमाणे यथासांग हुदळणे वेगळाच आनंद देते. बघा, नारळ कसा आहे रे, तर नारळ हे सरळ झाड आहे की नाही, आणि सरळ झाडावर चढण्यामध्ये एक मजा येतेच, पण डौलदार बहरलेलं डेरेदार वृक्षावर माकडाप्रमाणे यथासांग हुदळणे म्हणजे कसं, तर बघा, माकड कसं शिस्तीमध्ये एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उड्या मारतं, फिरतं, हुंदडतं, तसंच माकडासारखंच एका फांदीहून दुसऱ्या फांदीवरती शिस्तीमध्ये उड्या मारणे किंवा फिरणे यामध्ये जो आनंद आहे हा आनंद काही वेगळाच आहे. या झाडाच्या फांद्या सरळसोट न वाढता समांतर तिरकस वाढतात आणि त्यामुळं त्यावर चढणे सोयीस्कर असते. बघा, तर आंब्याचं जे झाड आहे मित्रांनो, या झाडाच्या ज्या फांद्या आहेत या सरळसोट वाढत नाहीत, तर त्या कशा वाढतात, समांतर तिरकस वाढतात आणि त्यामुळं त्यावर चढणं हे सोयीचं असतं. आमच्या मामाच्या गावी आंब्याच्या झाडांची राई सुट्टीत गेलो की आम्ही मित्र तासनतास झाडावर असतो. बघा, आंब्याची राई. आता आंब्याची राई हे काय आहे रे, तर हा समूहदर्शक शब्द आहे. ठीक आहे, हा काय आहे, समूहदर्शक शब्द आहे. जसं आपण काय म्हणतो की पक्ष्यांचा थवा आहे की नाही, पक्ष्यांचा थवा, फुलांचा गुच्छ, तसं आंब्याची काय असते रे, आंब्याच्या झाडाची राई असते. आणि आमच्या मामाच्या गावी आंब्याच्या झाडाची राईच आहे. सुट्टीमध्ये गेलो की त्या राईंमध्ये आम्ही सर्व मित्र काय करतो, तासनतास झाडावरती बसून राहतो. तेथेच मुक्काम म्हणा ना. सोबतीला पक्ष्यांची विविध घरटी आणि खार. नी म्हणजे काय, तर याचा अर्थ आणि होतो, आणि खार. तर अशा प्रकारे हा उतारा आपण वाचलेला आहे. आणि याच्यावरचा जो पहिला प्रश्न आहे तो काय म्हणतो बघा, झाडावर निवेदकाबरोबर सोबतीला कोण नसते अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्यासाठी प्रश्न अर्धा कधीही वाचायचा नाही मित्रांनो, प्रश्न हा पूर्ण वाचायचा, कारण की शेवटच्या शब्दापर्यंत आपल्याला त्या प्रश्नाचा अर्थ हा समजणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण शेवटच्या शब्दापर्यंत प्रश्न वाचणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी कोण नसतं, आता बघा, पक्ष्यांची घरटी असतात,
खार असतं. त्याचबरोबर मित्र, आता या ठिकाणी बघा आम्ही मित्र, मित्र याचा अर्थ काय मित्रांनो, तर मित्र याचा अर्थ सवंगडी होतो. म्हणजे सवंगडी हे सुद्धा निवेदकासोबत असतात, मात्र माकडे हे निवेदकासोबत नसतात बघा. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूयात. उतार्यात यथासांग शब्द आहे. यथासांग हा शब्द आहे. तर या ठिकाणी उतार्यामध्ये यथासांग हा शब्द जो आहे तो क्रियाविशेषण म्हणून आलेला आहे मित्रांनो. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी क्रियाविशेषण असं असणार आहे. त्याच्यानंतर बघा, हुंदडणे या उतार्यातील शब्दाचा अर्थ असाच आहे की धडगोस घालणे, नाचणे, बागडणे आणि मुक्काम करणे. तर बघा आपण बघितलं हुंदडणे याचा जो अर्थ आहे तो काय असणार आहे मित्रांनो, बागडणे असणार आहे. काय करत आहे तर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर माकडासारखा यथासंग बागडत आहे, म्हणजेच हुंदडत आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 बागडणे असा असणार आहे. दुष्कर या शब्दाच्या उलट अर्थाचा उतार्यात आलेला शब्द कोणता. दुष्कर या शब्दाचा उलट अर्थाचा आलेला शब्द कोणता. तर या ठिकाणी दुष्कर याचा जो उलट अर्थाचा शब्द आलेला आहे तो म्हणजे सोयीस्कर हा शब्द. दुष्कर या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द हा या उतार्यामध्ये आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, आंब्याच्या झाडावर चढणे सोपे का असते, कारण की याच्या ज्या फांद्या आहेत या फांद्या कशा असतात तर या समांतर तिरकस फांद्यामुळे आंब्याच्या झाडावरती चढणं हे कसं असतं, सोपं असतं. कारण याच्या फांद्या या सरळ नसतात तर त्या कशा असतात, समांतर तिरकस असतात आणि त्यामुळे त्या झाडावरती चढणं सोपं असतं.